तर अशा पद्धतीने या 30 पुस्तिका आहेत. या 30 पुस्तिकांच्या जोडीला अधूनमधून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं होतं. रहस्यशाचेमध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या ज्या प्रेरणा देण्यासाठी होत्या. माणसाला एका स्पष्ट ध्येयाची गरज असते. स्पष्ट ध्येय असल्यानंतरच आपण आपली पूर्ण शक्ती त्याच्यासाठी वापरू शकतो. जर समोर 50 ध्येय असली तर आपण कशालाही आपली शक्ती देऊ शकत नाही. लोक यशस्वी होतात तर त्यांच्या स्पष्ट ध्येयाच्या जोरावर. विचार करा, ज्याचं एक ध्येय आहे आणि तो त्या आपल्या एका ध्येयासाठी आपली 100% योग्यता वापरतो तर त्याला 100% यश मिळेल. पूर्ण योग्यता वापरल्यानंतर पूर्ण यश मिळतं. योग्यता ईश्वराने प्रत्येकाला सारखी दिली, फक्त आपल्या वापरण्यावर आहे. आता एखाद्याची जर 50 ध्येय असले आणि जर तो त्याची 100% जरी योग्यता वापरत असला तरी 50 ध्येय असल्यानंतर तो प्रत्येक ध्येयाला किती योग्यता देऊ शकेल? त्याची 2%. 2%च यश मिळतं. मग असे असंख्य लोक राहून जातात, त्यांना सगळ्या क्षेत्राची 2-2%च गोष्टी येते, पण एका क्षेत्राची 100% गोष्टी येत नाही. कारण आपण आपलं ध्येय स्पष्ट केलं नाही म्हणून. तर तुम्ही सुद्धा एक ध्येय स्पष्ट करा. जसं इंग्रजी आपण शिकत होतो, सध्या तुम्ही आधी जर DVD पाहिली असेल तर आता तुम्हाला पुस्तिकांचा अभ्यास करायचा असेल, किंवा जर तुम्ही पुस्तिकांचा अभ्यास करत करत मध्ये मध्ये पाहिलेला असेल तर तुमच्या पुस्तिका होत आल्या असतील. जसंही असेल, जर करणार असाल, आणखी करायचंच असेल तर स्पष्ट ध्येय ठेवा की मला या 30 पुस्तिका पूर्णपणे सोडवायच्या आहेत आणि मी इंग्रजी बोलण्याच्या उद्देशाने या शिकत आहे. मला तो उद्देश पूर्ण करायचा आहे असं तुम्ही स्पष्ट स्वतःला सांगा आणि आपली पूर्ण शक्ती त्या गोष्टीवर केंद्रित करा. एखादी व्यक्ती पाण्यात बुडालेली असेल आणि त्या व्यक्तीला वर यायचं असेल तर ती व्यक्ती आपलं पूर्ण लक्ष तिथे केंद्रित करते. बुडालेली व्यक्ती पूर्णपणे प्रयत्न करून वर येते, कारण तिला एक गोष्ट दिसते की मला वर यायचंय, श्वास घ्यायचाय. त्या व्यक्तीचं लक्ष दुसरीकडे जाऊ शकत नाही. असा विचार नाही करणार ती व्यक्ती पाण्यामध्ये बुडताना, सकाळी जेवणच झालं नव्हतं माझं, असंच बोलणार की काय मी आता. म्हणजे सांगण्याचा अर्थ स्पष्ट ध्येय असणं आणि पूर्ण शक्ती त्यासाठी वापरणं किती महत्वाचं आहे हे मी उदाहरण दिलं. एका बुकलेटमध्ये तुम्ही विल्मा रुडॉल्फचं उदाहरण पाहिलं. विल्मा रुडॉल्फला पोलिओ झालेला होता. डॉक्टरांचं म्हणणं होतं ती कधीच चालू शकणार नाही, पण इतकं म्हणणं असताना तिचं ध्येय स्पष्ट होतं. ती म्हणायची की मला पृथ्वीवरील सर्वात वेगवान चालणारी व्हायचंय, फास्टेस्ट रनर ऑन द अर्थ बनायचं. ती तिच्या या स्पष्ट ध्येयाच्या जोरावर, प्रयत्नांच्या जोरावर बनू शकली. ऑलिम्पिक्समध्ये 100, 200, 400 मीटरमध्ये तिने सुवर्णपदके मिळविली. आता विचार करा तुम्ही, एक पोलिओ झालेली मुलगी जिला चालणंच शक्य नाही, ती जर ऑलिम्पिक्समध्ये गोल्ड मेडल्स मिळवू शकते तर आपल्याला तर इंग्रजी काही ना काही येतेच. तिथून इंग्रजीत बोलता येणं म्हणजे किती क्षुल्लक प्रवास आहे. त्या प्रवासाच्या तुलनेत तर हा प्रवासच नाही, इतका किरकोळ हा प्रवास आहे. पुन्हा एकदा सांगायची हीच गोष्ट की आपलं स्पष्ट ध्येय ठेवा आणि मेहनतीची तयारी ठेवा. मेहनत करणाऱ्यांना इथे मिळतं. स्वतःला डिस्ट्रॅक्शन्स पासून वाचवा, म्हणजे नको त्या आकर्षणापासून वाचवा. मोबाईलमध्ये तुमचा वेळ जात असेल तर स्वतःला कंट्रोल करा. त्या गोष्टीचा तुम्हाला वापर करायचा असेल तर तुमचं ध्येय पूर्ण झाल्यानंतर करा. एखादी सिरियल, एखादी मालिका, एखादा चित्रपट तुम्हाला आकर्षित करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा, ध्येयावर कॉन्सन्ट्रेट करा. नाहीतर या पद्धतीचं होऊन जातं. 100% वापरून सुद्धा आपल्याला रिझल्ट येतं 2%, कारण हे 50 ठेवल्या. एक चित्रपट आवडतं, सिरियल आवडतं, मोबाईलवरचे गेम्स आवडतात, कम्प्युटरवरचे आवडतात, एवढे ध्येय ठेवणार तर यश कसं मिळेल? न्यूटनचं उदाहरण मला माझे वडील द्यायचे की न्यूटनला त्याची बहीण जेव्हा जेवण नेऊन द्यायची आणि जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी परत जेवण देण्यासाठी जायची तर त्याचं दुपारचं जेवण किंवा सकाळचं जेवण तसंच असायचं. म्हणजे तो आपल्या कामामध्ये इतका मग्न असायचा की त्याचं लक्ष जेवणाकडे जायचं नाही. आणि जेवणाकडेच काय, आपलं लक्ष जेवणामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, मोबाईलमध्ये, कशामध्ये असतं. मग आपल्याला यश कसं मिळू शकेल? तर त्यासाठी तुम्ही स्पष्ट ध्येय ठेवा आणि मेहनतीची तयारी ठेवा. कोणतीही गोष्ट मेहनतीनंतरच मिळते हे माहीत ठेवा. बरीच उदाहरणे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी पुस्तके शेवटी टाकलेलीच आहे. रहस्यशाची आहेच त्यासाठी. ज्या गोष्टी तुम्ही शिकता त्यांना वापरा, वापरण्याची गरज असते. काही वेळा असं होऊन जातं की आपल्याकडे ज्ञान असतं, फक्त आपण सुरुवात करत नाही आणि सुरुवात न केल्यामुळे आपण तिथेच राहून जातो. आपण असा विचार करतो की मी जर बोलू लागलो तर लोक हसतील, माझं चुकेल. असा लोकांचा विचार करू नका.
स्वतःचा विचार करा. तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्हाला सुरुवात करावी लागेल. आपण जर सायकल चालवायला शिकायची असेल आणि सायकलवर बसण्याची तयारीच नाही दाखवली तर सायकल कधीही चालवायला शिकू शकत नाही. असा विचार नाही करायचा की एखाद्या दिवशी रात्री झोपेन, सकाळी उठेन आणि इंग्रज होऊन जाईल. असं होत नाही. मेहनत केल्यानंतरच कोणतीही गोष्ट मिळते. एका बुकलेटमध्ये सुविचार तुम्ही वाचलं असेल, रात्रीतून यशस्वी व्हायला 20 वर्षे लागतात. काय अर्थ आहे त्याचा? त्याचा अर्थ आहे की रात्रीतून यश मिळत नाही, मेहनत केल्यानंतरची ती रात्र असते. 20 वर्षे मेहनत केल्यानंतरच्या रात्रीतून यश मिळतं, असा त्याचा अर्थ. तर मेहनत करण्याची तुम्ही तयारी ठेवा, मेहनत करा, स्पष्ट ध्येय ठेवा आणि सुरुवात करा. आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर 1 वाक्य बोलायचं, गरज पडल्यावर बोलायचं. 2 वाक्य बोलायची, त्याच्यानंतर 3रं वाक्य जर इंग्रजीमध्ये आलं नाही तर मराठीत बोलायचं. आज जर आपल्याला असं करावं लागलं तर उद्या तसं नाही करावं लागत. उद्या 4 वाक्य बोलता येतात. आज 2 वाक्य बोलण्याचं आत्मविश्वास आपल्याकडे असतं. उद्या आपण 4 वाक्य बोलू शकतो. मग त्यानंतर थांबावं लागलं तर काही हरकत नाही, परवा विकास होतो. विकास टप्प्याटप्प्यानेच केव्हाही होतो. निसर्गाचा नियमच आहे तो. कोणतीही गोष्ट सुरुवातीला जशी असते तशी राहत नाही. तर त्यासाठी सुरुवात करायची. इट इज ओनली द फर्स्ट स्टेप दॅट इज डिफिकल्ट. केवळ पहिलं पाऊल कठीण असतं, हे वाक्य आठवण ठेवा. एकदा सुरुवात केली की व्यवस्थित होऊन जातं. आपण सुरुवातच करत नाही. आपण हा विचार करतो की लोक हसतील, माझं चुकेल, आणि मग जिथे आहोत आपण तिथेच राहून जातो. पण जो सुरुवात करतो आणि चुकेल कशाला? तुम्ही जर वाक्य सांगत असाल मी जात आहे आणि तुम्ही जर म्हणत आहात आय एम गोईंग, तर ते चूक कुठे आहे? पूर्णच्या पूर्ण वाक्य बरोबर आहे. पण आय एम गोईंग म्हणण्याऐवजी तुम्ही काहीतरी आय एम गो असं काल्पनिक वाक्य म्हणत असाल, जे की तुम्ही शिकलेच नाही, तर तुमचं वाक्य चुकेल. आणि तुम्ही हे वाक्य सांगत आहात तर चूक कुठे आहे? आपण शिकलेल्या गोष्टी आपण वापरत असलो तर कुठेही चूक नसते. 30 पुस्तिका तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. DVD सुद्धा तुम्ही रिप्ले करून पाहू शकता कोणत्या गोष्टीची अडचण असेल तर. या पद्धतीने या गोष्टींचा वापर करा, सुरुवात करा आणि सकारात्मक विचार ठेवा. ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. आपण खूप मेहनत करत असलो आणि जोडीला नकारात्मक विचार ठेवले त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे आपण एकीकडे मेहनत करत आहोत आणि दुसरीकडे सांगत आहोत मला येणारच नाही, मला येणारच नाही असं म्हटलं तर काही येत नाही. मी करू शकतो असं स्वतःला सांगा. कुणीही करू शकतो. मला एखाद्या गोष्टीचा गोंधळ आहे असा निगेटिव्ह विचार ठेवू नका. का गोंधळ आहे मला? आता इथल्या इथे तुम्हाला दिसतं की एमिजारच्या सोबत पहिलं रूप वापरायचंच नसतं कधीही. एमिजारच्या सोबत चालू क्रिया असली तर आयएनजीचं रूप वापरायचं असतं. तर मग याच्यात गोंधळ कुठे राहिला? तर असं स्वतःला सांगू नका मला गोंधळ आहे, मला पुस्तके वाचायलाच कठीण जातं असं सांगू नका. मला पुस्तके वाचायला आवडतं सांगा. त्या गोष्टींचा विचार करा ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या पाहिजे. निगेटिव्ह विचारांना बाजूला ठेवा, सकारात्मक विचारांना जवळ ठेवा. नकारार्थी विचारांना दूर ठेवा नावाचं एक प्रकरणच 27व्या पुस्तिकेमध्ये छापलेलं होतं. 26व्या पुस्तिकेमध्ये सुद्धा एक चांगलं प्रकरण दिलेलं आहे, सुरुवात करण्याची गरज म्हणून. इंग्रजीत बोलायला सुरू करा नावाचं प्रकरण. तर सुरुवात करा. आधी गोष्टी आपण शिकायच्या आणि त्या गोष्टी वापरायच्या. सर्व काही तुमच्याकडे पुस्तिकामध्ये आहे, DVD मध्ये आहे आणि करण्याची गरज आहे. एवढंच आहे फक्त. जो माणूस करतो तो पोहोचतो आणि जो नुसता विचार करत बसतो काही नाही करू शकत.